सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। ओबीसींच्या राजकीय प्रशिक्षणाची सुरुवात। लोकसभा 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ओबीसी नामा 20 पूर्वार्ध प्राध्यापक श्रावण दौरे। हे मान्यच आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाज घटक हा राजकारणात स्वतंत्रपणे उभा राहण्यात अनेक अडचणी आहेत। तो साधनहित आहे, विविध जातीत, पक्षात व संघटनांमध्ये विखुरलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे तो राजकीयदृष्ट्या प्रशिक्षित नाही, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला स्वाभिमानीय ठसा तो उमटवू शकत नाही। पण याचा अर्थ तो एकदमच मठ्ठ आहे किंवा अजिबातच गंभीर नाही किंवा ओबीसी म्हणून अजिबातच जागृत नाही असं म्हणता येत नाही। निदान 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्याने आपले राजकीय प्रशिक्षण सुरू केलंय असं म्हणायला जागा आहे। ओबीसींची झालेली जागृती जरांगे केंद्रित असल्याने ती सामाजिक राजकीय स्तरावर गेली नसली तरी व्यक्तिगत स्तरावर निश्चितच परिणामकारक ठरलेली आहे। म्हणजे जरांगेंमुळे आपले सगळे ओबीसी आरक्षण खतम झाले याचा राग जेवढा जिव्हारी लागायला हवा होता तेवढा तो तीव्रतेने लागला नाही। त्यापेक्षा जरांगेनं आपल्या प्रिय ओबीसी नेत्याला दिलेल्या शिव्या व त्यानं ओबीसी कार्यकर्त्यांची जाळलेली घरं, जरांगे समर्थकांची गुंडगिरी इत्यादी व्यक्तिगत पातळीवरचे मुद्दे जास्त जिव्हारी लागलेत। अशा प्रकारे व्यक्तिगत पातळीवर प्रकरण आल्यावर टार्गेट करण्यासाठी माणसे शोधली जातात। त्यात घरातीलच माणसे सर्वप्रथम टार्गेट होत असतात, कारण ती जवळची असतात। घरात व घराबाहेर विषारी साप असतील तर सर्वप्रथम आपण घरातले विषारी साप मारत असतो। घर आतल्या बाजूनं सुरक्षित झालं की मग आपण बाहेरचे साप शोधतो। 2024च्या निवडणुकीत नेमकं हेच झालंय। ज्यांनी मराठा ओबीसी संघर्ष पेटविला त्यांचा उद्देश व्यापक सामाजिक राजकीय होता, तो त्यांनी साध्यही केला, परंतु त्यांनी धूर्तपणे या ओबीसी मराठा संघर्षाला जरांगे भुजबळ अशा व्यक्तिगत पातळीवर आणून ठेवला आणि ओबीसी नेमका या षडयंत्राला बळी पडला। परंतु हे नसे थोडके असे समाधान मानले पाहिजे, कारण ओबीसी ताकद या निमित्तानं का होईना एकदाची सिद्ध झाली। या ताकदीचा पहिला मोठा झटका पंकजा मुंडे यांना बसलाय। तो कसा ते पाहूया। जरांगेंच्या जाळपोळीच्या व गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर अंबड येथे जी पहिली ओबीसी महासभा भुजबळांनी घेतली त्या सभेचं निमंत्रण असतानाही पंकजा मुंडे या सभेस जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्यात। संयोजकांनी भुजबळांच्या आदेशाने पंकजा मुंडे यांचे फोटो सर्वत्र फ्लेक्स बोर्डवर लावलेले होते। निवडणुका तोंडावर असताना आपल्याच जिल्ह्यात, आपल्या मतदारसंघात एवढी मोठी महासभा ओबीसींची होत असताना कोणता मूर्ख राजकारणी या सभेपासून लांब राहील? पण हा मूर्खपणा पंकजा मुंडेंना करावा लागला, कारण त्यांच्यावर फडणवीसांच्या आदेशाचा व जरांगेंच्या दहशतीचा प्रभाव होता। भुजबळ वाजवीपेक्षा मोठे झाले तर ते ओबीसी पक्ष काढून ब्राह्मण मराठ्यांचे राजकारण नष्ट करू शकतात। या भीतीपोटी फडणवीस जरांगेने पंकजा मुंडे यांना अंबड सभेपासून लांब राहायला सांगितले। यासाठी एकाने चिक्की प्रकरणाची भीती दाखवली व दुसऱ्यानं मराठा वोट बँकेची भीती दाखवली। भुजबळांना एकटे पाडण्याचा प्रयत्न ब्राह्मण मराठ्याने संयुक्तपणे केलेत। फडणवीसांनी पंकजा मुंडेंना रोखले, शरद पवारांनी बीडमधील त्यांचे आमदार संदीप क्षीरसागर यांना रोखले व अजित पवार यांनी त्यांचे आमदार धनंजय मुंडेंना रोखून धरले। संदीप क्षीरसागर हे तेच ओबीसी आमदार आहेत ज्यांच्या घरावर जरांगे समर्थक गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता। घरातील क्षीरसागरांची बायको, आई व लहान मुलांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता। भुजबळांची ओबीसी महासभा आपल्यालाही फायदेशीर ठरतील असा विचार करून भाजपाचे खासदार रामदास तडस, वर्धा व कपिल पाटील भिवंडी यांनी भुजबळांच्या सभांचं आयोजन केलं। मात्र ऐनवेळी फडणवीसांनी डोळे वटारल्यानं दोन्ही सभा स्वतः आयोजकांनी जाणीवपूर्वक केल्यात। ज्या आमदार खासदारांनी जाणीवपूर्वक भुजबळांना एकटं पाडण्याचा व सभा फेल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात भुजबळ साहेबांनी एक शब्दाने सुद्धा नाराजी व्यक्त केली नाही। परंतु भुजबळांना मानणारा ओबीसी समाज घटक राजकीयदृष्ट्या थोडासा का होईना जागृत झालेला असल्यानं त्यानं आपल्या साहेबांच्या मनात नेमकं काय आहे ते ओळखलं व त्याप्रमाणे त्यांनी लोकसभा निवडणुकीत करून दाखवले। बीड लोकसभा मतदारसंघातील वंजारेत तर ओबीसी जाती पंकजा मुंडेंवर नाराज होत्या, कारण पंकजा मुंडे या अंबडच्या ओबीसी महासभेला गैरहजर राहिल्या व भुजबळांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला होता। ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाचं केंद्र बीड मतदारसंघ असल्यानं तेथील मराठा मतदारांनी द्वेषाने व मोठ्या संख्येनं मराठा उमेदवार बजरंग सोनवणेंना मतदान केलं। परंतु तेवढ्यातच द्वेषाने
ओबीसी मतदारांनी पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही. बीड लोकसभा मतदारसंघातील एकूण 8 लाख ओबीसी मतदारांनी द्वेषानं मतदान केलं असतं तर बजरंग सोनवणे यांचा 6,83,950 मतातील 7,000चं लीड कुठल्या कुठे वाहून गेला असता व पंकजा मुंडे किमान 1.5 लाखांच्या लीडनं निवडून आल्या असत्या. पण हे केव्हा घडलं असतं? जर पंकजा मुंडे द्वेषाने बीड सभेला गेल्या असत्या व भुजबळांच्या पाठीशी आक्रमकपणे उभ्या राहिल्या असत्या तर ओबीसी मतदारांनीही त्याच द्वेषाने मतदान करून पंकजा मुंडे यांना निवडून दिलं असतं. भुजबळांनी माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या दोस्तीची आठवण ठेवत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी कामाला लावले. सावता परिषदेचे कल्याणराव आखाडे व समता परिषदेचे सुभाष राऊत हे पंकजा मुंडेंच्या प्रचारात सहभागी झाले नसते तर पंकजा मुंडेंचं डिपॉझिटच जप्त झालं असतं. भुजबळांच्या सभा आयोजित करून स्वतः सभा फेल करणारे भाजपाचे खासदार रामदास तडस वर्धा व कपिल पाटील भिवंडी या दोघांना ओबीसी मतदारांनी धूळ चारली. भुजबळांना एकटे पाडणारे आमदार धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर यांची दमछाक विधानसभा निवडणुकीत कशी होणार आहे हे पाहणे रंजक ठरेल. दुसरे एक ओबीसी नेते महादेव जानकर जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धावत जाणारे एकमेव ओबीसी नेते जानकर आहेत. भुजबळांच्या महासभांना उपस्थिती देऊन त्यांनी ही चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र आपण जरांगेंना पाठीशी देण्याची चूक केली अशी कबुली त्यांनी कधीच दिली नाही. ओबीसी समाजाची माफी मागण्याची फार मोठी संधी त्यांना ओबीसी महासभांनी दिली होती, मात्र या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. एकाही ओबीसी महासभेत जानकरांनी जरांगेंच्या विरोधात ब्रशब्दही काढला नाही. जानकरांची ओबीसी निष्ठा नेहमीच डळमळीत राहिलेली आहे. एकीकडे आपल्या रासप पक्षाला ओबीसींचा पक्ष म्हणायचा आणि दुसरीकडे आपला पक्ष ओबीसींचा शत्रू असलेल्या भाजपाच्या दावणीला बांधून मंत्रिपद मिळवायचे, स्वतंत्र ओबीसी उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची आणि ओबीसींचे कट्टर शत्रू असलेल्या मोदींची सभा घ्यायची. एकीकडे स्वतःला ओबीसी नेता म्हणायचा आणि तिकडे ओबीसींचा शत्रू असलेल्या जरांगेला पाठिंबा द्यायचा, अशी डबल ढोलकीवादी संधी साधू निष्ठा ओबीसी मतदारांनी ओळखली आणि त्यांनी परभणी लोकसभा निवडणुकीत जानकरांना धडा शिकवला. उत्तरार्ध उद्याच्या अंकी. तोपर्यंत जय ज्योती, जय भीम, जय सत्यशोधक की जय हो. प्राध्यापक श्रावण देवरे.